आजचा वार आहे रविवार आणि काल थोडा आळस केलेला आणि तुम्हाला माहिती आहे मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल काल काही जेवण वगैरे पण संध्याकाळी केलं नव्हतं आणि काल काही लॉंग व्हिडिओचं शूट पण नव्हतं माझं, त्याच्यामुळे थोडासा अजून आळस झाला आणि बाहेरून येईपर्यंतच आम्हाला उशीर झालेला। मग येऊन जेवण वगैरे म्हणजे जे काही आणलेलं ते जेवून भांडी वगैरे घासेपर्यंत बराच वेळ गेला आणि हे टिफिनची काचेची भांडी होती ती पण मी तशीच ठेवून गेलेली, म्हणजे रात्री घासून तशीच ठेवलेली नाही तर मी रात्रीच ती क्लीन म्हणजे पुसून घेते, घासतो तर तेव्हाच पण ती पुसून वगैरे मी तेव्हाच्या तेव्हा ठेवते। ॲक्च्युली काय झालंय आता जेव्हापासनं सचिनचा टिफिन नसतो ना तर मी बऱ्याच म्हणजे आत्ता हल्लीच मी चालू केले, जेव्हा त्याला टिफिन न्यायचा नसतो ना तेव्हा त्याचा टिफिन हा मी वापरते, नाहीतर मी बऱ्याच वेळा स्टीलचे डब्बेच वापरते माझ्या टिफिनसाठी। पण कधी कधी आता जेव्हा सचिनचा टिफिन नसतो म्हणजे बऱ्याच वेळा त्याचा टिफिन नसतो, त्याचं घरून काम असल्यामुळे तर मी त्याचा टिफिन वापरते आणि तेच ना तसेच होते ठेवलेले, कारण मीच काल टिफिनमध्ये घेऊन गेलेले ते किचन नॅपकिन्स पण जे होते ते पण मी काल काही चेंज नाही केले, तर म्हटलं चला आज सकाळी सकाळी पहिलं ते काम करून घेऊ, कारण या कामांशिवाय आपलं पुढे किचनमधलं काम होणारं नसतं। तर हे पण माझ्या आताची मी आजच्या व्लॉगमध्ये तुमच्याकडे जी कामं शेअर करते ना ही माझी 15 दिवसातून वगैरे कामं असतात, कधीतरी आठवड्यातून असतो, म्हणजे जशी वेळ मिळते तशी मी कामं करते। तर ह्या ज्या 2 बॉटल आहेत म्हणजे हे जे फ्लास्क आहेत तर ते घरात वापरले जातात रोज आणि ते पण आतून क्लीन करायला इतर वेळेस वेळ नसतो, तर असं संडेचाच एखाद्या दिवशी वेळ काढून मी ते क्लीन करून घेते, कारण याच्यामध्ये बऱ्याच वेळा कोमट पाणी किंवा अगदीच थंड पाणी पाहिजे असेल तर त्यात वापरून ठेवतो। आणि ही बॉटल सचिन सकाळी नेतो म्हणजे जेव्हा तो शिवाजी पार्कला जातो चालायला वगैरे तेव्हा ती अगदीच म्हणजे एखादी बॉटल पाण्याची असावी म्हणून बरोबर म्हणून ती बॉटल तो घेऊन जातो। मग ती पण काही रोज अशी आतून घासून व्यवस्थित क्लीन केलेली नसते, अशीच फक्त धुवून भरलेली जाते। मग ती 8 दिवसांनी वगैरे मी या 3 बॉटल वापरते। माझ्याकडे या 3च बॉटल आहेत, माझ्याकडे फ्रीजमध्ये पण एक्स्ट्राची अशी कुठलीच पाण्याची बॉटल ठेवलेली नसते, कारण थंड पाणी तसं कोणीच पित नाही, त्याच्यामुळे थंड पाण्याच्या बॉटल भरून वगैरे वेगळं ठेवायचं माझ्याकडे काही टेन्शन नसतं। फक्त हे जे 2 आहेत त्याच बॉटल असतात आणि ती एक प्लास्टिकची बॉटल। झाडांची पण मी रोज अशी म्हणजे इतर वेळेस म्हणजे रोज अशी काळजी घेत नाही, मला जसं जसं वेळ मिळतंय म्हणजे 2 दिवसांनी वगैरे, कारण रोज मी याचं पाणी चेंज करत नाही, 2 दिवसातून 3 दिवसातून असं पाणी चेंज करते। ॲक्च्युली जर ह्याच्यात जर आपण मातीत ठेवलं ना तर हे खूप चांगलं वाढतं, पण पाण्यात ठेवल्याने याची वाढ थोडी म्हणजे खुंटते असं म्हणतात, कारण ते एवढं असं चांगलं असं वाटत नाही। आणि हे जे दुसरं छोटंसं प्लांट होतं ना ते मी थोडंसं कटिंग केलेलं आणि नुसतं ठेवलेलं, तर त्याला ना आता खूप छान पानं अशी येत आहेत, ती आता तुम्हाला बघा इथे मी दाखवते तुम्हाला, अगदी छोटी छोटी येत आहेत, आता ती वाढतील तेव्हा तुम्हाला दिसेल। पण हे एवढंच आहे साईजला, आता मी किती म्हणजे माझ्या मते वर्ष 1.5 वर्ष झालं मी हे किचनमध्ये ठेवलंय पण तेवढीच साईज आहे, अगदी त्याच्यात काहीच फरक झाला नाही। हे जर मी बाहेर मातीत लावलं असतं ना तर अगदी छान वाढलं असतं, म्हणजे वेलच पूर्ण जसं ग्रिलला जर लावली असती ना तर पूर्ण ग्रिलपर्यंत वेल गेली असती। हे पण माझं एक काम 15 दिवसातून वगैरे असतं। तर मसाल्याचा डब्बा, तर मसाल्याचा डब्बा पण खाली करायला वेळ मिळत नाही, तर मी आता ह्यावेळेस ठरवलेलंच गेल्या आठवड्यापासून की त्याच्यातलं जे काही खाली होईल ना ते परत भरून नाही ठेवायचं, तो पहिला घासायचा आणि त्याच्यानंतरच मग त्याच्यामध्ये भरायचं। म्हणून मी गेल्या आठवड्यातच म्हणजे गेल्या आठवड्यापासून सुरुवात केलेली, त्यातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या मी भरत नव्हती तशाच ठेवलेल्या, म्हणजे जेवढी पाहिजे होती, एखादी गोष्ट संपली तर थोडीशीच काढून घेत होती। हा डब्बा मी या वर्षी म्हणजे 2024चा हळदी कुंकूसाठी जेव्हा भांडी घेतली ना तेव्हा तिथूनच हा मी किलोवर म्हणजे किलोच्या स्टीलच्या भांडी जिथे किलोने मिळतात तिथूनच मी घेतलेला। त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 2023मध्ये मी माझ्या चपातीचा स्टीलचा डब्बा घेतलेला। आता ह्या वर्षी हळदी कुंकूची भांडी घ्यायला जाईन तेव्हा काय नवीन मला बघायला मिळेल किंवा काय माझ्याकडे असं स्टीलचं वेगळं नाही आहे ती गोष्ट मी स्टीलची यावेळेस पण घेईन, कारण अशा वेळेस होतं घेणं आणि तिथे खूप छान व्हरायटी पण मिळते बऱ्यापैकी। मी जिथे जाते तिथे यावर्षी मी जाईन ना तेव्हा मी नक्की तुमच्याबरोबर व्लॉग शेअर करेन त्याचा। तर इथे मी डब्बा पण घासून घेते, आतमधले जो छोटे छोटे डब्बे होते ते पण घासून घेते, कारण हे सुकायला पण वेळ जाणार, कारण सुकलं नाही तर आतमधलं मग राई जिरं सगळं नरम पडून जातं। आणि मी जेव्हा मसाल्याचा डब्बा भरते ना तेव्हा त्याच्यात काही जे आपले मसाले असतात ना म्हणजे जसं लाल मिरची पावडर म्हणा, धना पावडर, जिरा पावडर असं काही त्याच्यामध्ये भरत नाही मी। जे आपले खडे मसाले सारखे जे मसाले असतात, राई जिरं त्याच्यानंतर डाळ आहे, असे वेगवेगळे प्रकारचे जे असतात ते मी आता तुम्हाला पुढे दाखवेन, तशाच प्रकारचे मसाले मी भरते त्याच्यामध्ये। नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते।
तर आज आहे रविवार आणि रविवारचं म्हणजे फुल डे रुटीन दाखवता येईल असं सगळ्यांचं बरंचसं म्हणणं होतं आणि त्याच्यासाठी मी थोडासा एक रविवारचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. पूर्ण डिटेलमध्ये रुटीन नाहीये, पण जे काही तुमचं आणि माझं रुटीन सगळ्यांचं सेमच असतं. आपण जरी मी ऑफिसला जात असेल आणि तुम्ही घरी असाल ना, तरी आपल्या दोघींच्या बऱ्याचशा गोष्टी या सेमच असतात. फक्त एवढंच आहे की मी त्या ऑफिसमध्ये जाऊन येते आणि मग करते. तुम्ही घरात असाल त्याच वेळेसमध्ये करत असाल. थोडा आपला टाइम मॅनेजमेंटमध्ये थोडंफार काहीतरी चुकत असेल किंवा राहून जात असेल माझ्याकडनं माझ्या काही गोष्टी, तर त्याच गोष्टी मी आजच्या ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच वेळा मला जेव्हा वेळ मिळत नाही तेव्हा मी जी कामं असतात ती 15 दिवसांनी काही 20 दिवसांनी अशी ठरवून ठेवलेली असतात. कुठली कामं कधी करायची आणि त्याची तयारी तुम्हाला माहिती आहे मी शुक्रवारपासून थोडीफार करत असते. तर आज माझं सकाळचं दुपारपर्यंत जेवेपर्यंतचं रुटीन कसं आहे ते शेअर करणार आहे. आणि जसं मी म्हटलं आज सचिन घरी नव्हता आणि मीच होती एकटी जेवायला, तर मग ते करून मग एकटीसाठी जेवण वगैरे करायचं. तर त्यावेळेस मी काय करते ते देखील आजच्या व्हिडिओमधनं तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. चला आता ब्लॉगला सुरुवात करूया आपण. आणि आज सकाळी सचिन जेव्हा चालायला गेलेला ना, तेव्हा तो आज सकाळी मला पण बरोबर घेऊन गेलेला आणि त्याचा फायदा एक झाला. म्हणजे फायदा यासाठी म्हणते मी, कारण मी चालली तर काही नाही आणि मी पूर्ण तिथे पार्कामध्ये जिथे जिथे भाजी फळांच्या ज्या गाड्या लागलेल्या, म्हणजे जो आपला आठवडी बाजार असतो तसा तिथे बाजार होता आणि मी तिथून सगळी खरेदी केली. खरेदी म्हणण्यापेक्षा भाज्या घ्यायच्याच होत्या मला, पण भाज्या मी काही खूप जास्त घेतल्या नाही, पण फळं मात्र मी घेतलीच घेतली. गेल्या वेळेस मी स्टार बाजारमधनं घेतलेलं, स्मार्ट बाजारमधनं कलिंगड घेतलेलं, ते खूप छान होतं. तेच खाऊन आता परत कलिंगड खाण्याची इच्छा झाली म्हणून मी कलिंगड घेतलं आणि हे मला 30 रुपयाला मिळालं सकाळच्या त्या बाजारामध्ये. त्याचबरोबर लिंब मला भेटली, लिंब पण मला 10ला 5 मिळाली. जे पपई होते ते पिकलेले होते, पण ते 20ला 1, 40ला 2 मिळाले. टमॅटो थोडेसे महाग मिळाले, म्हणजे 40ला अर्धा किलो मिळाले, नाहीतर 30ला अर्धा किलो वगैरे मिळतात. तर मी ते घेतलं आणि मग येता येता थोडंसं जे काय होतं आपलं पालेभाजी घेतल्या, त्याचबरोबर ताक घेतलं, दही घेतलं, असं सगळं छोटं छोटं ज्या काही गोष्टी मला सकाळी घ्यायच्या होत्या त्या मी घेऊन टाकल्या. आणि मेथी मला आज पराठे करायचे त्याच्यासाठी म्हणून घेतलेली आहे. आणि पाल्याची भाजी मी उद्या सकाळी डबायला करेन, कारण किंवा उद्या किंवा परवा बघू कसं जमेल तसं. निवडून ठेवली आणि थोडीशी ओलसर आहे मला असं वाटतंय, तर निवडून ठेवली तर बरं पडेल. आणि त्याचबरोबर मी आज चितळेचं इन्स्टंट खीर मिक्स घेतलेलं आहे. मी फार कमी वापरते इन्स्टंटचे जे काही असतात, खीर किंवा बासुंदी म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अजून पण खीर येतात, शेवयांची खीर येतात, असे वेगवेगळे बरेच येतात, पण मी फार कमी वापरते. माझ्याकडे ऑलरेडी बघा फ्रीजमध्ये असं करून ठेवलेलं असतो. आपले जे तांदूळ असतात छानपैकी मी धुते आणि मग ते ना थोडेसे असे घरघंटीवरनं बारीक वाटून आणते, म्हणजे अगदी त्याचे रवा असतो ना तसा रव्यासारखे मी घरघंटीवरनं लावून आणते. म्हणजे कधीही खीर करायची असेल ना तर पटकन शिजते, म्हणजे तांदूळ शिजायला बराच वेळ लागतो, तेव्हा मी हा ऑप्शन वापरते. पण कधीतरी मला पण वाटतं रेडीमेड ट्राय करावं आणि मग याच्यासाठी ना रेडीमेडमध्ये हे काही तुपात वगैरे भाजायची गरज लागणार नाही. डायरेक्ट आपण हे पॅकेट दुधामध्ये ओतलं की आपली छान घट्टसर अशी आपल्याला पाहिजे तशी खीर तयार होते. तर म्हटलं चला आज ती करून बघू. आणि ती आज करण्याचं कारण म्हणजे असं होतं की काल दत्त जयंती होती आणि दत्तगुरूंना तर काल नैवेद्य होताच, पण आज अन्नपूर्णा मातेची पण जयंती असते. तर त्याच्यासाठी मी म्हटलं आज पण आपण करू, म्हणजे कालपासून पौर्णिमा चालू झालेली तर आज पण होती. म्हटलं आज सकाळी आपण पूजा वगैरे झाल्यानंतर आता नैवेद्य करूया, म्हणून त्यासाठी म्हणून मग मी ती घेऊन आलेली खीरचं इन्स्टंटचं पॅकेट, जे पटकन होऊन जाईल आणि माझा पण थोडासा वेळ वाचावा, म्हणजे वाचेल असं विचार करून मी घेऊन आलेली. आता या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या ठेवून घेते, कारण धुवून माझ्या सुकल्या आहेत भाज्या बऱ्यापैकी. टमॅटो बघा देठाची बाजू नेहमी खालच्या बाजूला ठेवायची, म्हणजे भाज्या चांगल्या राहतात. आणि तुम्ही असा एखादा कंटेनर जर वापरत असाल ना तर त्याला झाकण असेल ना तर त्या भाज्या अजून चांगल्या राहतात. मी पण पहिल्या ना विदाऊट झाकण भाज्या ठेवायची, पण ना त्या खूप लवकर सुकून जायच्या आणि तेवढ्या जास्त दिवस राहायच्या नाहीत फ्रीजमध्ये. पण नंतर मी जेव्हा अशा झाकण लावून ठेवायला लागली ना तर भाज्या अजून 8-8 दिवस ना त्या चांगल्या राहायला लागल्या आणि म्हणून मग मी अशाच भाज्या ठेवते झाकण लावून. लिंब बघत होती, पण लिंबाची साईज एवढी मोठी होती ना की 2 लिंब मी जबरदस्तीने या बॉटलमध्ये ठेवली. आणि बॉटलमध्ये याच्यासाठी ठेवते ना थोडी जास्त दिवस राहतात आणि कधी एमर्जन्सीला पटकन संपलेलं असेल ना तर कळून येत नाही, मग नंतर लक्षात येतं नाही बाबा हा बॉटलमध्ये तरी मी ठेवलेलं लिंब आहे, त्याच्यामुळे मग घाई एंड टायमिंगला होत नाही की जाऊन लिंबू घेऊन या किंवा काय.
हे जे ताक आणलेलं त्याच्यासाठी मी हा सुतारफेनीचा डब्बा जो आपण वापरतो ना तो आपण फेकत नाही बऱ्याच वेळेस, तुम्ही पण बरेच जण वापरत असाल हा डब्बा, तर त्याच्यात ठेवून घेते. हे सगळं असंच रुटीन रविवारचं सकाळचं माझं चालवलं असतं आणि रविवारचं रुटीन मी आज तुमच्याबरोबर शेअर केले. 2 पार्टमध्ये मी रविवारचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेन, सकाळचं आणि मग संध्याकाळचं. आणि आज काय झालं ना, आज सचिन म्हणजे आज जेवायला नव्हता, त्याचं काम होतं म्हणून तो सकाळीच बाहेर गेलेला आणि तो काही संध्याकाळशिवाय परत येणार नव्हता. त्याच्यामुळे मीच होती, तर मी म्हटलं मग माझ्या एकटीसाठी सकाळचा नाश्ता काय करावा किंवा जेवण काय करायचं, म्हणून आज एकच असं काहीतरी केलंय आणि जे म्हणजे पोटभरीचं पण आहे आणि थोडंसं हेल्दी पण आहे. तर पपई बघा, पपई मी एक अख्खा कापून घेतला आणि मी तो अख्खा खाणार आहे, कारण खूप असा छान टेस्टला होता हा पपई आणि मला खरंच खूप मस्त वाटला हा पपई खाऊन. नाही तर बऱ्याच वेळा ना पपईला तेवढी अशी टेस्ट नसते, की जेव्हा त्याच्यामध्ये बिया नसतात ना तेव्हा तो तेवढासा टेस्टी लागत नाही, पण हा टेस्टला खरंच खूप चांगला होता. मला पहिलं थोडंसं वाटलेलं की अरे याच्यामध्ये बिया नाही आहे तर हा कसा लागतोय काय माहिती, पण नाही, खूप गोड होता पपई. आणि आता दुसरा आहे ना तो पण ऑलमोस्ट तयार झालेलाच आहे, तर तो आता उद्या सकाळी किंवा मग परवापर्यंत तो राहणारच नाही, तो माझ्या मते मला उद्याच कट करून ठेवावा लागेल. इथे भाज्या पण मी बघा साफ करून घेतलेल्या आहेत. ही भाजी मी विचार करते उद्यालाच करेन किंवा मग उद्या संध्याकाळला किंवा आज संध्याकाळला पण करेन. पण आज काय करणार आहे, मी संध्याकाळी मेथीचे पराठे करणार आहे संध्याकाळसाठी. मी आत्ता करून ठेवणार आहे, पीठ वगैरे मळून ठेवणार आहे, म्हणजे ते संध्याकाळला पण होईल आणि मला आता जेवणासाठी पण होईल, कारण मी काही माझ्या जेवणासाठी वगैरे करणार नाही, म्हणजे भात किंवा डाळ वरण वगैरे असं काही वेगळं करत बसणार नाही. मेथीच्या भाजीबरोबर मी संध्याकाळी मटार टमॅटोचा रस्सा वगैरे करणार आहे, तर ते ना मेथीच्या पराठ्यांबरोबर किंवा मेथीच्या पुऱ्या केल्यात ना त्याच्याबरोबर खूप चांगलं लागतं. मेथी साफ करून ना सगळी माती इथे झालेली, तर ती क्लीन करून घेते, म्हणजे मला बाकीची पुढची कामं करायला मी मोकळी. आता मी लाल माठ जो आणलेला तो फ्रीजमध्ये भरून ठेवून दिला आणि मेथी धुवून थोडंसं त्यातलं पाणी निथळून घेतली आणि ती बारीकनं चॉप करून घेतली. ॲक्च्युली मेथी अशी एवढी झाली आहे ना की ती माझ्या पराठ्यांसाठी जास्त होणार आहे आणि मी जर ती त्याच्यातली थोडीशी ठेवली तर भाजी पण त्याच्यातनं होणार नाही आणि मग दुसऱ्या वेळेसाठी पण जर पराठे करायचे म्हटले ना तरी पण ते कमी होणार आहे. तर मी विचार केला पराठ्यांमध्येच एकाच वेळेस ते जास्त झाली मेथी तरी चालेल, तर म्हणून मी ना मेथी थोडी जास्तचीच ठेवली आहे. म्हटलं ठीक आहे जास्त आता झाली तरी चालेल, पण मग ती अगदी थोडी राहिली ना मग त्याची टेस्ट कुठेच लागत नाही, म्हणजे ना ती पराठ्यांमध्ये लागणार आणि मग तुम्ही अजून काही वेगळं केलं तर त्याच्यामध्ये पण त्याची टेस्ट कुठे कळणारच नाही. तर त्याच्यासाठी मी सगळी मेथी आजच वापरणार आहे. आता याच्यामध्ये मी माझी पद्धत सांगते बघा. मी सुरुवातीला थोडंसं मीठ टाकलं आहे, आता याच्यामध्ये हळद टाकणार आहे आणि मी याच्यामध्ये खूप काही मसाले टाकणार नाही अजिबात. याच्यामध्ये थोडीशी जिरा पावडर टाकली आहे मी आणि मला ओवा खूप आवडतो अशा पराठ्यांमध्ये वगैरे, म्हणून मी ओवा टाकलेला आहे. थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, 1 चमचा मी बेसन घेतलेलं आहे आणि बाकी 2 मोठे चमचे ना गव्हाचंच पीठ घेतलं आहे. आणि मी पहिलं बघणार की मिठामध्ये कितपत याला पाणी सुटतं, ते जेवढं पाणी सुटलं आहे त्या अनुषंगाने मग याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा दही घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग दह्यामध्ये मिक्स करून घेऊन मग आपल्याला किती पाणी लागतंय. कधी कधी काय होतं आपण जर ताकात पण मळलं ना तरी याचे पराठे खूप अगदी मऊ लुसलुशीत होतात, पण जर ताकात नसेल तुम्हाला करायचं तर दही तरी टाका, कारण दह्याने अजून हे सॉफ्ट होतात. आता जेवढं पाणी पाहिजे मला, म्हणजे दह्याला पाणी बऱ्यापैकी सुटतं आणि मीठ पण टाकल्यामुळे याला पाणी बऱ्यापैकी सुटतं, तर मी आता फक्त जेवढं मला पाणी लागलं तेवढंसं पाणी लावलं मी, म्हणजे घेतलं आणि थोडंसं तेल लावलं आणि छान मळून घेतलं. आणि मी खूप पातळ नाही केलं, कारण हे पीठ थोडं राहिलं संध्याकाळपर्यंत ना तर ते अगदी पातळ होऊन जातं. आणि मी ना बघा 2 गोळे साईडला करून ठेवलेत. मी आत्ता माझ्यासाठी फक्त 2 पराठे करून खाणार आहे आणि बाकीचं जे आहे ना ते मी पीठ असंच ठेवणार आहे. मी जेव्हा पीठ असं ठेवते मी बऱ्याच वेळा पीठ म्हणजे असं बनवून वगैरे नाही ठेवत, पण कधीतरी गडबड असेल संध्याकाळसाठी किंवा आज कंटाळा आला असेल किंवा सकाळसाठी मला कधीतरी हवं असेल तर मी असं ना ते बांधून ठेवते या फॉईलमध्ये. याने ना पीठ अजिबात काळं पडत नाही, कारण पहिल्या वेळेस मला जेव्हा सुरुवातीला मी म्हणजे जेवणाची मला अशी डेलीची सवय नव्हती ना, दोन्ही टाईम वगैरे करायचा, टिफिन करून जायचं, तेव्हा मी पीठ रात्री मळून ठेवायची तर सकाळी ना थोडंसं काळपट व्हायचं. पण जेव्हापासून मी या पद्धतीने ते स्टोअर करायला लागले ना तर पीठ अजिबात काळं पण होत नाही आणि जेवढे दिवस तुम्ही ठेवायचं असेल, कारण आपण पीठ जास्त दिवस ठेवत नाही, जास्तीत जास्त सकाळचं संध्याकाळी एवढंच ठेवतो, पण ते छान राहतं. तुम्ही नक्की एकदा फॉईल
फॉईलमध्ये रॅप करून ठेवा आणि बघा, मला नक्की सांगा. तर आता आपण इन्स्टंट खीरचं प्रमाण बघा, त्याच्यावरती सगळं दिलेलं आहे. यांनी असं लिहिलं आहे की याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही आहे. हे जे तुम्ही मिक्स घेतलेलं आहे खीरचं, हे एका भांड्यात ओतायचं आणि एवढ्या पॅकेटला तुम्ही 500 ml दूध ओतायचं. तर माझ्याकडे काय ना 500 ml दुधाचा असा मोठा हे नव्हता, किंवा मग मी 500 mlचं वेगळं असं अर्धा लिटरचं दूध घेऊन आलेली नव्हती. तर मी काय केलं, माझ्याकडे हा पाव लिटरचा, म्हणजे पाव लिटर म्हणताना येणार 200 mlचा हा पेला आहे आणि त्याच पेल्याने मी दूध घेते बघा. 2 पेले घेतले आणि मी अगदी थोडंसं घेतलंय, म्हणजे हे 450 ml असेल, म्हणजे मी पूर्ण 500 ml नव्हतं घेतलं, 450 ml घेतलेलं. आणि त्यांनी असं लिहिलेलं की हे फक्त ढवळत राहायचं तुम्हाला. एक उकळी आली की मग एक 10 ते 15 मिनिटासाठी तुम्ही हे असंच ठेवायचं मंद आचेवर आणि छान तुमची खीर अगदी दाटसर अशी खीर तयार होईल. तर खिरीला वेळ लागणाऱ्या 10-15 मिनिटं, तोपर्यंत म्हटलं चला आपण जो मसाल्याचा डब्बा धुवून ठेवलेला तो आता बऱ्यापैकी सुकलाय. ओट्यावरची जी सगळी भांडी होती ना ती मी खाली ठेवलेली पंख्याखाली सुकायला, म्हणजे लवकर सुकतील आणि माझा वेळ वाचेल बऱ्यापैकी. आणि ही ना बऱ्याच वेळा मी काय करते, याच्यामध्ये पण कधी कधी ना थोडासा ओलावा राहतो, किती फॅन खाली सुकवा किंवा अशी उलटी आपण टाकून ठेवतो तेव्हा, म्हणून मी ती परत टिश्यू पेपरने पुसून घेते. मी ना कपड्याने पुसत नाही, पण कपड्याने पण कधीतरी राहून जातं, पण टिश्यूने कसं कुठेतरी पाणी असेल ना तर त्याच्यामध्ये सगळं नीट हे होऊन जातं. त्याच्यामुळे म्हणून मी टिश्यू पेपरने ती क्लीन करून घेते. आता आपण खाली सर्वात आधी एक टिश्यू पेपर टाकणार आहोत, कारण जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं, मी आधी पण टिश्यू पेपर टाकून ठेवलेला म्हणून डब्बा जास्त खराब झाला नाही आणि डब्यावर पण ना खूप डाग डाग पडतात मग, आणि त्याच्यासाठी म्हणून मग हे असं बरं पडतं. आता आपण सुके मसाले याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. तर मी इथे घेतली उडदाची डाळ, जी आपल्याला उपमा वगैरे केला तर फोडणीला लागते किंवा चटणी करतो तेव्हा पण फोडणीसाठी लागते, म्हणून ती घेतली. आणि माझ्याकडे बघा हा डब्बा आहे, या डब्यामध्ये मी जे काही एक्स्ट्राचे पॅकेट्स असते ना ते असे ठेवते. याच्यामध्ये मिक्स हर्ब्स आहेत, तीळ आहे, धणे, राई, जिरं, म्हणजे जे तुम्ही एक्स्ट्रा काढून ठेवता त्याच्या व्यतिरिक्त जे पॅकेट्स उरतात ते मी या डब्यात का भरून ठेवते. तर इथे मी आधीची जी राई होती ना ती मी वरती ठेवली आहे आणि खाली थोडी ठेवली आहे. राई जिरं मी खूप जास्त टाकत नाही, म्हणजे काढत नाही. मला असं वाटतं मी कुठलेच पदार्थ पूर्ण एकदम कट टू कट वरपर्यंत भरत नाही, कारण मला असं वाटतं जेवढे दिवस तुम्ही जास्त दिवस ते बाहेर ठेवाल ना तेवढा त्याचा स्ट्रॉंग असा जो एक फ्लेवर असतो किंवा त्याची जी चव असते ना ती तेवढी अशी लागत नाही, म्हणून जास्त मी वरपर्यंत भरून ठेवत नाही. त्याच्यानंतर हे बघा मी तीळ घेतलेले आहेत, जिरं आहे, राई आहे, उडदाची डाळ आहे. त्याच्यानंतर तिळाचं ना माझी आतमध्ये फ्रीजमध्ये पण मी एक छोटी बरणी ठेवलेली असते, ती पण मी भरून ठेवली कारण ती पण पूर्ण खाली झालेली. ॲक्च्युली फ्रीज ऑर्गनायझेशनचा पण व्हिडिओ मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे, कारण मला फ्रीज क्लिनिंग पण आता मला करायचं आहे, कारण बरेच दिवस झाले ते पण पेंडिंग आहे माझं काम. तर मी बघू आज संध्याकाळी विचार करते, जर आज संध्याकाळी केलं तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. इथे जे डब्बा मी काढला ना त्याच्यामध्ये पापड पण माझ्याकडे ना याच पिशवीमध्ये थोडेसे राहिलेले होते, म्हणजे या बॉटलमध्ये जागा नव्हती म्हणून मी त्याच्याच ते साईडला करून ठेवलेले. तर ते पण मी लगेचच हाताबरोबर आता दिसले तर त्या बर्नीमध्ये ठेवून दिले. आणि इथे बघा आता हे जे 2 उरलेले आहेत याच्यामध्ये एकामध्ये मी हिंगाची डबी ठेवणार आहे आणि एकामध्ये मी बडीशेप ठेवणार आहे. आणि अशा पद्धतीने माझा हा सुका मसाल्यांचाच, म्हणजे याच्यामध्ये हळद सोडली तर बाकी कुठलेही असे पावडर मसाले मी ठेवले नाहीत, कारण पावडर मसाल्याने असे ठेवले ना ते थोड्या दिवसांनी मला असं वाटतं कधी कधी ओलसरपणा येतो त्याच्यामध्ये आणि तेवढी अशी त्याची चव पण लागत नाही, त्याच्यामुळे अशीच ठेवते. फक्त धण्याची बरणी मी एक साईडला ठेवते, कारण वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा मी सार करते तेव्हा त्याच्यामध्ये ना धण्याचा वापर केला जातो. आणि इथे बघा बघता बघता आपली खीर तयार झालेली, मला वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा खूप पटकन माझी ही खीर तयार झाली आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप अगदी दाटसरपणा आलाय त्याला. मला असं वाटलेलं की तेवढा असा दाटसरपणा त्याला येणार नाही, पण खूप छान असा दाटसरपणा आलाय त्याला. आता आपण करून घेऊया पराठे, कारण खीर थंड होते, कारण एवढी गरम गरम काही नैवेद्य दाखवता येणार नाही मला. तर इथे माझ्यापुरते मी 2च पराठे घेणार होती. तर पराठे करता करता मी पहिला तो लाटला, पण नंतर मी विचार केला की अरे हा खूपच मोठा होतोय, म्हणून मी काय केलं एका गोळ्याचे 2 गोळे केले आणि त्या 2 गोळ्यांमध्ये म्हणजे मी टोटल 2 गोळ्यांमध्ये मी 4 पराठे करून खाल्ले छोटे छोटे. आणि दोन्ही साईडने छान असे कुरकुरीत करून तूप लावायचं असेल तर तूप लावा किंवा तेल लावायचं असेल तर तेल लावा. आणि मऊ लुसलुशीत झाले, कुरकुरीत जरी असेल ना तरी ते खाताना अगदी सॉफ्ट होते, म्हणजे खूप असे
कडक कडक असं नाही आणि मेथी जास्त असल्यामुळे ना अगदी चवीला खूप छान म्हणजे सुंदर लागत होते. आणि माझा खोकला बरा नाही झालाय तरी पण मला ते लोणच्या बरोबरच खायचे होते, कारण असे मेथीचे पराठे आणि लोणचं असेल ना तर आहा. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि आजचा व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका, कारण तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन येत असते. आज मी तुम्हाला माझं फर्स्ट हाफचं रुटीन दाखवलेलं आहे, म्हणजे जे काही रविवारचं रुटीन असतं आणि रविवारची अशी जी कामं असतात, म्हणजे प्रत्येक कामं जी आपली घरातली असतात ती काही आपण दर आठवड्याला करत नाही. काही 2 आठवड्याने करतो, काही 3 आठवड्याने करतो. अशी छोटी मोठी माझी जी कामं असतात तीच मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. आजचा ब्लॉग इथे सेंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.